हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर कशा आहात सगळे, मजेत ना? तर हा ब्लॉग आहे तो वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे. आणि या ठिकाणी माझं घरातील सर्व जेवण वगैरे कामं झालेली होती आणि आता जाणार होतो आम्ही वडाला पूजण्यासाठी. आणि मी तयारी केलेली आहे आणि मामीनेही तयारी केली आहे. हे ताट आहे ते मामीने तयार केले आणि ॲक्च्युली आज मी पुरणपोळी नव्हती बनवली, पुरी आणि आमरस बनवलेला. आणि आता या ठिकाणी आमचं तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत वडपौर्णिमेला वडाला पूजायला. आणि अहो आलेले आहे घरी, सो त्यांना म्हटलं चला आमच्यासोबत तुम्ही. आणि आमच्या घराच्या पुढेच वडाचं झाड आहे, सो त्या अगोदर आले नाहीत आमच्यासोबत आणि नंतर मग मागून आलेले. मग त्यामुळे ह्या पुढचा असा जो ब्लॉग आहे तो त्यांनी शूट घेतला होता नंतर. नाहीतर मला हा ब्लॉग शूट घेता आलाच नसता, कारण की वडपौर्णिमेला आम्ही गेलेलो त्यावेळेस जास्त काही लेडीजही नव्हत्या आणि आमच्यासोबत दुसरं कोण नव्हतं, परत शाळेत गेलेला. सो आणि आमच्या गावचा बाजार आहे, सो मागे बघू शकता बाजार पण भरलेला आहे. आणि अहो आल्यामुळे हा ब्लॉग शूट करणं झालं. आणि आता आम्ही दोघे आहे ते पूजन करून घेत आहोत. भजी केलं घरी. कुत्ता आहे का?
खास करू व्हिडिओ हा. जेवलेत घेऊ. त्या बाईक आहेत त्यात आता लय बाईक. तर या ठिकाणी मी आता आलेले आहे दुकानामध्ये आणि ॲक्च्युली इथे माझ्याकडे नवरीचे ब्लाऊज शिवायला होते ते मला द्यायचे होते. त्या जाणार होत्या बाहेर त्यांच्या गावाला. सो ते नवरीचे ब्लाऊज घेऊन जाणार होत्या आणि नंतर मग त्यांची परकरी आहे ते त्यांनी थोडेसे असे उंची कमी करण्यासाठी दिले होते. ते 8 परकर होते तेही मला कमी करायचे होते आणि शिलाई मारून द्यायचे होते. सो मग ते काम आहे ते आता मी करत आहे. आणि नवरीचे जे ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये दाखवेन. सर्व ब्लाऊज कसे कसे शिवले ते डिझाईन वगैरे. आणि आता हे परकर आहेत ते मी फिटिंग करून त्यांना नंतर दिले होते. आणि हा एक आरीवर्कचा ब्लाऊज होता जो नवरीचा मी स्टिच केला होता अर्धा निम्मा. आणि कारण त्यांनी लेट सांगितलेलं आरीवर्क करायला. सो अगोदर कटिंग केला होता आणि नंतर मग ते स्टिच केलं कटिंग केल्यानंतर मग ते आरीवर्क बनवलं होतं. तर हे फक्त बॅक पार्ट आहे. ह्याचे स्लीव्ज हे आरीवर्कच्या होत्या. आणि ह्यानंतर मी आलेले आहे घरी आणि हा व्लॉग मी ते संपवते. तर मला माझा हा व्लॉग कसा वाटला का मी नक्की सांगा. बाय बाय.